गुमानवारी लय लय वारी. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. BC सरांचे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आभारी राहील की आज त्यांनी जी ही गुमानवारी सुरू केली आहे ती त्यांच्यामुळे आज मला आनंद मिळाला आहे. मला हे गुमानवारीबद्दल संभाजीनगरच्या ज्या नीता मॅडम आहेत त्यांच्याकडनं समजलं होतं. मध्ये मी व्हॉट्सअपला बघितलं होतं की या वारीबद्दल, पण तेव्हा मी निग्लेक्ट केलेलं. 24 दिवस एवढी सायकलिंग करायची कशी काय, आणि घरून परमिशन तर मिळणार नाही कारण माझा मुलगा दिव्यांग आहे, 27 वर्षाचा, मतिमंद आहे. पण जेव्हा नीता मॅडमनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम अशी अशी गुमानवारी आहे, खूप मोठी वारी असते, तुम्ही नक्की या, तुम्ही जर आला तर मी पण या वारीमध्ये जॉईन होऊ शकते. त्यांनी माझ्या मिस्टरांशी बोलल्या की दादा हर्षल मॅडमला पाठवा, मी आहे त्यांच्याबरोबर. त्यांच्या ह्याच्यावरती मिस्टरांनी परमिशन तर दिली मला, आणि जस्ट 8 ते 10 दिवस आधी असंच घरी बोलणं चाललं होतं. मी ऑलवेज राईड करत असतेच, बॉम्बेच्या सगळ्या ग्रुपमध्ये आहे, तर नेहमी 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 20 किलोमीटर अशा नेहमीच राईड करत असते. खूप मेडल्स आहेत, ट्रॉफीज आहेत. ऑलवेज मिस्टर असे बोलत होते की आता नथिंग, म्हणजे काही वाटत नाही तुझं, रोज म्हणजे मेडल आलं, ट्रॉफी आली, असं काहीतरी करायचं की ज्यांनी कोणी केलं नाही आहे, असं करून दाखवतं. ते फेसबुकला वगैरे बहुतेक काय काय सायकलिंगचं बघायचं आहे, म्हणे की असं काहीतरी करायचं की ज्यांनी कोणी केलं नसेल तर कौतुक वाटेल तुझं. आणि नेमकं 8 दिवसात मला असं नीता मॅडमकडनं समजलं, तर त्यांनी परमिशन दिली. ते म्हणे जाणार असशील तर पूर्ण कर, पूर्ण होणार असेल तुझी गुमानवारी तरच जायचं कर, नाही तर अर्धवट सोडून येणार असशील तर जाऊ नकोस. आणि मला एवढं माहिती होतं की मी पंढरपूर वारी करताना NCFची नाशिक टू पंढरपूर वारी 2दा केली आहे. ती वारी करताना बहुतेकांना वारकऱ्यांना बघितलं होतं पायी वारी करताना, आणि एक इच्छा होती की आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एकदा तरी आपण वारी करायची आहे. आणि त्याच पिरियडमध्ये नीता मॅडमकडनं जेव्हा समजलं, मी म्हणलं एवढं 24 दिवसाची वारी करायला मिळते, तेही सायकलवर, प्रत्येक तीर्थक्षेत्र पण बघायला मिळणार आहे, त्या ह्याच्यात मी ही वारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि ज्या ज्या सायकल वारी होतात, जिथे जिथे देवस्थानाच्या तिथे जात असते, तिथे प्रत्येक ठिकाणी एक बोलत असते, देवा माझ्या चांगल्या मुलाला तू घेऊन गेलाय. माझा लहान मुलगा 8.5 वर्षाचा असताना वॉटर पार्क मध्ये गेलेला आहे, आणि दुसरा मुलगा माझा हा शुभम आहे 27 वर्षाचा. माझा जर साईल असतात आता 21 वर्षाचा असता. प्रत्येक ठिकाणी एक बोलते चांगल्याला नेलेस. जो माझा दुसरा शुभम आहे त्याला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला चांगलं कर. शेवटच्या श्वासापर्यंत एकदा तरी त्यांनी मला आई बोलू दे. तू बोलत नाही, म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी जिथे जाता येईल तिथे जाते, ते डोकं टेकवते, त्याच्या शुभमसाठी प्रार्थना करते. पण आज जेव्हा पंढरपूरमधून निघाली तेव्हा नामदेव महाराजांच्या पायरीपाशी हेच बोलली, पांडुरंगा ही वारी करते पण शेवटपर्यंत मला सुखरूप पोहोचव. आणि माझ्या शुभमसाठी मी या वारीतलं प्रत्येक पांडर माझ्या पायाने जो मारणार आहे तो पूर्ण होऊ दे. एवढ्या राजस्थानच्या रखरखीत उन्हामध्ये पण डांबरी रस्त्यावरती एवढ्या काळ्या रस्त्यावरती डांबराची जिथून वाफ
होती पण मला पांडुरंगाची मूर्ती दिसत होती. मला ही बोलत होती, देवा कुठलाही व्यत्यय न येता माझी वारी पूर्ण कर. दोन अनुभव आले मला. प्रत्यक्षात नामदेव महाराज माझे स्वामी पांडुरंगाचे भेटले. माझे 22 दिवस माझी सायकलनी पण मला साथ दिली. 22 दिवस माझी सायकल एकदाही पंक्चर झाली नव्हती. पण 22व्या दिवशी मला त्या ठिकाणचं नाव नाही माहिती, पण पूर्ण 50 ते 55 स्पीडला असताना सायकल माझी पंक्चर झाली. पण कुठलाही काही व्यत्यय न आणता तिथे जेव्हा पुलावरून उतरल्यावरती मी एकटी होते, पण मला सरांचं नाव नाही माहिती. सर ते सरांचं नाव नाही माहिती, पण पांडुरंगाच्या रूपात ते माझ्यासाठी थांबले. सगळे सायकलिस्ट पुढे गेलेले, त्याला प्रत्येकाला पुढे जायचं होतं, पण त्यांनी मला मदत करून माझी सायकल पुन्हा उभी करून माझी पूर्ण त्या दिवशीची राईड केली मी. तसेच दुसरा अनुभव मला आला की माझी सायकल चालता चालता ऑटोमॅटिक मागचा टायर ऑटोमॅटिक लॉक होऊन गेला होता. टायर लॉक झाल्यामुळे मला पायंडल मारायला खूप जोर लागत होता. तिथे कमीत कमी आणि जास्तीत मैंने कभी भी कल्पना की नहीं की थी जीवन में कि ये यात्रा में आऊंगी. 4 दिन पहले सर ने बोला कि हम लोग जा रहे हैं, आप भी आओ. तो बोला मैं कर सकूँगी रोज 100 किलोमीटर. मेरा अभी 67 उम्र है. 10 साल से साइकिल चला रही हूँ. बहुत जगह साइकिल चलाया है, आनंद भी लिया है, बट इतना आनंद मुझे किधर भी नहीं मिला है. मुझे यात्रा में आकर बहुत आनंद मिला है. सबको मैं आके बोलूँगी कि सब लोगों ने ऐसे यात्रा में आना चाहिए, आनंद लेना चाहिए मन में. बहुत अच्छा हो, इतना अच्छा. विशे सर, विशे काकू, सगळे साइकिलिस्ट किती मित्र, कितने मेरे मित्र बन गए, फ्रेंड्स बन गए. सबने सबकी मदद की. किसी का पंक्चर हुआ रुके, किसी को पानी नहीं था दिया, किसी को ये नहीं था दिया, और सब जगह आप लोगों ने इतना स्वागत किया, इतना प्रेम मिला सबसे. बहुत 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 सबके लिए आभारी हूँ. सबने लाइफ में एक बार करना ही है. मैंने दुबई में, लंदन में, ग्रीस में, सब जगह, बहुत जगह, नेपाल, भूटान, श्रीलंका, इधर सब जगह मैंने किया है. भूटान टूर किया है साइकिल पर में. पर हम मॉनेस्ट्री में वगैरह गए, सब गए, पर ये तो अलग ही अनुभव है जीवन का. सबने करना चाहिए और इसके लिए सादर प्रणाम. विशेष सर जो ऑर्गेनाइज करते हैं उनको बहुत बहुत पुण्य मिलेगा. सबको, आप सबको भी जिसने किया है सबको.